मर्डर बिडर केलं की काय? अहो काकू, हो काकू, मी हप्त्याला आलोय, येऊ का घरात? नका येऊ सर, इथे लय भयानक प्रकार घडतोय. इथे रक्ताची पाठ वाहत आहेत. खरंच खून केलंय की काय? मी पोलिसांना बोलवतो. पोलीस? पोलीस कशाला? आय वडक्कम, घाबरताय कशाला सर? हे बघा, कलिंगड कापत होते, रस आणलाय सगळ्या घरामध्ये. या घरात. अहो काकू, तुमचे गेल्या 3 महिन्यापासून हप्ता नाही आलेला. मी हप्ता घेतल्याशिवाय जाणार नाही आज इथून. अहो सर, पैसे मी काढून ठेवलेत, पण अडचण काय झाली माहितीये का? मी ज्या कपाटात ठेवलेत ना पैसे, त्या कपाटाची चावीच आमच्या टायगर घेऊन बसलाय. टायगर कोण? तुमचा मुलगा? नाही हो, आमचं मांजर. आता तुम्ही सांगा, त्याचं काय पोट फाडू पैशासाठी? काकू, तुमचे दरवेळेची नाटकं आहेत हा. गेल्या वेळेस आलेलो तेव्हा बी तुम्ही बोललेलात की नोटा उदरणी कुरतडल्या म्हणून. खरं होतं ते. आमचे उंदर साधे सुधे नाहीत हा, ब्रँडेड कागद खातात. आता हे बघा, तुम्ही चहा पिणार की कॉफी? मला फक्त हप्ता हवाय. बरं, हप्ता चहा बनवते, अर्धा तुम्हाला अर्धा मला. हे बघा काकू, तुमची सही आहे. तुम्ही 10 लाख रुपये घेतलेले ब्युटी पार्लर टाकण्यासाठी. तुमचा ब्युटी पार्लर आहे कुठे? सर, ब्युटी पार्लर? माझा चेहरा बघा ना, पहिले मी कशी दिसायची आणि आता मी कशी चमकते. तो सगळा पैसा की नाही मी माझ्या सौंदर्यावर इन्व्हेस्ट केलाय. ब्युटी पार्लर टाकायचं म्हटल्यावर आपण स्वतः पण चांगलं दिसलं पाहिजे की नाही, तरच गिराईक येतील की नाही. पण काकू, बँकेला तुमचं सौंदर्य नको आहे, बँकेला त्यांचा हप्ता हवाय. तुमचे दागिने सोन्याचे आहेत, ते मोडून तुम्ही त्यांचे पैसे द्या. आव सर, हे नकली दागिने आहेत. काय? हे पण दागिने नकली आहेत? मग एवढा पैसा काय नुसतं काय चेहऱ्यावरच खर्च केलाय का काय? मग आजकाल कोण सोन्याचं घालतात दागिने? सर, एक विचारू, तुमच्या बँकेत पैसे ठेवले की ते वाढतात ना? हो, व्याजासकट वाढतात. मग माझा हप्ता कमी का होतोय? मी बँकेत पैसे जमा करायला लागले की माझी शिल्लक कमी का होते? याचा अर्थ बँक माझे पैसे चोरते, म्हणजे मीच तुमच्यावर कारवाई करणार आहे आता. काय? अहो, ते कर्ज आहे, ठेव नाही. तुम्ही पैसे वापरलेत. अहो काकू, तुम्ही हप्ता भरा. बँकेची लोक माझ्या पगारातून हप्ता कट करायला लागल्यात. सर, पगार तुमचा कापतात आणि रडू मला येते. पण काय सांगू, या महिन्यात आमच्या घरी पाहुणे पण आले होते. पाहुणे आले म्हणून काय हप्ता थकवायचा काय तुम्ही? आओ, ते का साधे सुधे पाहुणे नाही, माझ्या सासूबाई आल्या होत्या आणि त्या आल्या की माझं डोकं आणि या घराचं बजेट दोन्ही पण आउट ऑफ कंट्रोल होऊन जातं बघा. आणि त्या म्हणाल्या, बँकेचा हप्ता भरण्यापेक्षा मला सोन्याची नथ कर. आता तुम्हीच सांगा, मी बँकेचं ऐकू की सासूबाईचं? हो हो, पुरे पुरे. ते तुमच्या सासूची भीती नका दाखवू मला. मला बँकेला काम दाखवायचंय. मी तुमचा स्मार्ट टीव्हीच मी घेऊन जातो आता. खबरदार, या टीव्हीला हात लावला तर. या टीव्ही मध्ये फक्त मालिका चालतात असं तुम्हाला वाटतंय का? ह्या टीव्ही मध्ये माझ्या मुलाचा अभ्यास असतो. टीव्ही मध्ये कुठला अभ्यास असतो? तो टीव्ही मध्ये डोरेमॉन बघून तर जपानी भाषा शिकतोय. तो उद्या जपानला गेला आणि मोठा इंजिनियर झाला तर तुमचे सगळे हप्ते असे एका झटक्यात भरेल तो. काकू, हा तुमचा फ्रीज आहे ना, हा तरी मला जप्त करावाच लागेल. अहो सर, हा फ्रीज नेऊन काय करणार तुम्ही? या फ्रीज मध्ये फक्त बाटल्या आणि अर्धा लिंबू आहे आणि तो लिंबू पण आता उन्हाने सुकून जाईल बिचारा. तो सुकल्यानंतर एका लिंबूचं तुम्हाला पाप घ्यायचंय का? तो पण मी उधारावरून आणलाय, माहितीये का? हे मला काय माहित नाही. मला 5,000 रुपये तुम्ही दिलेच पाहिजे. मी 5,000 रुपये घेतल्याशिवाय जाणारच नाही. मी हितच बसून राहील. अरे वा, बसा की सर. मग पाहुणा आला की आम्हाला आनंदच होतो. बोला, जेवायला काय बनवू? पिठलं भाकर चालेल का? पण हा, पिठलं भाकराचे एका ताटाचे 500 रुपये आणि हा, बसायचे भाडे 300 रुपये, एकूण 800 रुपये झाले. तुमच्या हप्त्यातून कापून घेईन ना मी. काकू, तुमच्याशी बोलणं म्हणजे ना डोकं आपटण्यासारखं आहे. तुम्हाला बोलून काय फायदा नाही. हे घ्या तुमचं लोन क्लोजिंगचं लेटर. साहेबांनी सांगितले तुमच्याकडून पैसे काय मिळायचे राहिलेत, त्यासाठी तुम्ही याच्यावरती सही करा. 1 टाइम सेटलमेंट करून घ्या. याच्यावरती सही करा आणि 100 रुपये द्या.
100 रुपये सर, खूप जास्त आहेत की. 100 रुपये बी नाहीत? अहो 100 रुपये तरी द्या हो. थांबा थांबा सर, मी तुम्हाला विंटेज मशीन देते, जे आमची पिढ्यानपिढ्या वापरत आलेली आहे. माझी आजीची आजी सगळ्यांनी वापरलेली आहे. अशी मशीन आहे माझ्याकडे. मी तुम्हाला ती देते, तुम्ही ती विका, त्याचे 500 रुपये तरी येतीलच. 100 रुपये तुम्ही घ्या आणि 400 रुपये मला द्या. नको तुमचे ते 400 रुपये तुम्हालाच ठेवा. मी माझ्या जवळचे 100 रुपये भरतो, तुमचं लोन क्लोज करतो. परत आमच्या बँकेत पाऊल ठेवू नका. धन्य आहे तुमच्यासारखे कस्टमर. नक्कीच सर, तसं पण तुमच्या शेजारच्या बँकेत मला कार लोन ऑफर केलंय. भेटूया मग तिथंच. काय? बनवलंय का येडे हॉस्पिटल मध्ये बनवलंय? नका येऊ, इथं रक्ताचे पाठ वाहत. हे बघा काकू, तुमची सही आहे, तुम्ही ब्युटी पार्लर. पण काकू, बँकेला तुमचं सौंदर्य नको आहे, त्यांना त्यांचा हप्ता हवा आहे. हे तुमचे सोन्याचे दागिने, तुमचे दागिने जर खरं असतील ना, तर हे गाण ठेवून द्या. पुरे ते सासूची नका भीती मला दाखवू. हा तुमचा स्मार्ट टीव्हीच मी घेऊन जातो. आणि ते पुढचं कोण बोलणार? काय? मला बँकेला रिकवर दाखवा लागतं ते. हा. अहो काकू, तुम्ही हप्ता भरा बँक. 3 पिठलं भाकर चालेल का तुम्हाला? पण हा, पिठलं भाकराचे किती? अहो 100 रुपये तरी द्या आता. 100 रुपये बी नाही तुमच्याकडे? अहो 100 रुपये तरी द्या हो. अरे भारी आलतं. नको आहेत तुमचे ते 400 रुपये, तुम्हालाच ठेवा. काय? नको आहेत तुमचे ते 400 रुपये, तुम्हालाच ठेवा. मी माझ्या जवळचे 100 रुपये भरतो आणि तुमचं लोन क्लोज करतो. क्लेश क्लोज. घरी चालला. असं जात. कंटाळा आला तुमचा. नाही व्यवस्थित. नक्कीच सर, तसं पण तुमच्या शेजारच्या बँकेमध्ये मला इकडे चाला ना तुम्ही. का खरं होतं ते, आमचे उंदर साधे सुधे नाही हा, ब्रँडेड कागद खातात. आता हे बघा, तुम्हाला काय रे, चहा, ब्युटी पार्लर. सर मी कशी नाही काय वापरले तर वापरले, पैसे काय पैसे तर होत्या, आणि त्या आल्या की घरातलं माझं डोकं आणि नाही वेगळे देत राहा. हे द्या माझ्याकडे, करा तुम्ही.